नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती. आणि आज आपण गणपतीचं डेकोरेशन बनवते. दुपारनंतर ब्लॉग चालू केलेले आहे आणि हा गणपतीचं डेकोरेशन आणि पाठ घेऊन जायचं गणपती बाप्पाच्या तिकडे घेऊन जायचं आहे आपल्याला कारखान्यामध्ये, कारण की उद्या गणपती बाप्पांचं आगमन आहे आता आपल्या. तर गणपती बाप्पांचं डेकोरेशन आपण गेल्या वर्षीच ठेवले, कारण की एक गणपतीचं डेकोरेशन आपण दरवर्षी वापरायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की मुंबईवरून आणायचं करायचं. कारण की मी आणि माझे वडील आणि आईच आहे, आम्ही तिघंच गणपती डेकोरेशन हे करतो. तर टाईम कमी असल्यामुळे आपण गेल्या वर्षीचं डेकोरेशन करणार आहे. पण आत्ता पण आपण पूर्णपणे ब्लॉग बनवणार आहे की गणपतीचं डेकोरेशन असेंब्ली आपण कसं करतो. आपण गावा साईडला अशी सगळी पॅकिंगमध्ये दाखवलं तुम्हाला आता मी, की हे बघा, हे सगळं माझ्यावर ठेवलं होतं. हे पाईप आहेत, हे पाट आहे गणपती बाप्पांच्या. कोकणा साईडला असे पाट वगैरे असतात. आणि हा टेबल तर लावलेला आहे आत्ता. आणि ह्या पेटीमध्ये सगळं डेकोरेशन गेल्या वर्षी तसंच ठेवलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता किती तसंच एक्झॅक्टली तसंच ठेवलेलं आहे. तर आता आपण गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवायला स्टार्ट करतोय. जसं जसं होईल तसं तुम्हाला दाखवेन मी. चला मग गणपती डेकोरेशनला स्टार्ट करूया. हा ब्लॉग नक्कीच पूर्णपणे बघा. चला गणपती बाप्पा. चला आता पहिलं ही पाईपाची फ्रेम वगैरे आहे ती बनवून घेऊया. हे आपण मुंबईवरूनच सगळं जुगाड करून आणलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी कशी असेंब्ली करायची आहे. आपलं डेकोरेशनचा टेबल तर लावला आहे आपण. आपला टेबल आहे, इथे आपले बाप्पा बसणार. उद्या बाप्पांचं आगमन असेल आणि ग्रीन व्हाईटचा थीम असेल यावर्षी. पुढच्या वर्षी बघूया, ते नवीनच प्रयत्न करायचा. बघू आता हा पाईप सगळे सोडू आणि फ्रेम बनवू दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपण सगळे पीस साईडला काढून ठेवलेले आहेत. हे 2 खालचे 2 वरचे आणि हे चारी पण उभेवाले आहेत. आणि हे 2 खालचे 2 वरचे तुम्हाला दाखवतो मी एकदा असेंब्ली वगैरे करून प्रॉपरली. चला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आपण सुरुवात केली आहे आता. चला आता फटाफट डेकोरेशनला सुरुवात करून घेतलेली आहे. पहिला फ्रेम बनवूया. जास्त काही लागणार नाही, अर्धा पाऊस होऊन जाईल आपल्याकडे. फटाफट डेकोरेशन करायचं, कारण की सोपं आहे खूप. तुम्ही पण प्रयत्न करू शकता. बघा आता ही झाली आपली आता खालची फ्रेम. आता ह्याच्यावरती हे उभे बांबू लावायचे आहेत आपल्याला. तुम्हाला दाखवतो लावून प्रॉपर, मग तुम्हाला समजेल. मग तुम्ही पण एकदा ट्राय नक्की करा. चला बांबू लावून घेऊया आपण. पूर्ण मूड ऑफ, म्हणजे थोडंसं मिस्टेक झाले आमच्याकडून. गेल्या वर्षी आम्ही पडदे धुवायला घेऊन गेलो होतो, ते आणलेच नाही. तर काही जुगाडाचा प्रयत्न करतो आपण. हा फक्त खालचा कपडा आणला आहे, त्याच्या मागचा साईडचे कुठलेच पडदे आणले नाही आहेत. तर डेकोरेशन थोडंफार काहीतरी चेंज करू आपण यावर्षी. गणपती बाप्पांची इच्छा असेल असं वाटतं की गेल्या वर्षीचं डेकोरेशन मला नको आहे, त्यामुळे नवीन काहीतरी त्यामध्येच आपण प्रयत्न करूया करायचा. चला काय होईल मग दाखवतो मी. चला असं बॅकग्राऊंड केलेलं आहे आपण, म्हणजे वरती छत वगैरे नाही करणार आहे, बॅकग्राऊंड असं करणार आहे. आणि हिच्या साईडला आपण हा पट्टा लावणार आहे. जसं जसं होईल तसं तसं मग दाखवेन मी. छोटे छोटे क्लिप्स आहेत ते आपले, कारण की खूप मोठी गडबड झालेली आहे. ठीक आहे, यावर्षी आपण थोडंफार चेंज करायचा प्रयत्न बघूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मागे सांगितलंच की आपले एक पिशवी आपण मुंबईला विसरलेलो. थोडीफार माझ्याकडनं पण चुकी झाली, मी पण लक्ष दिलं नाही एवढं सामान घेताना. तर गेल्या वर्षी डेकोरेशनची पडदे आपण मुंबईला घेऊन गेलो धुवायला, तर यावेळी आणलेत नाहीत ते. तर आत्ता परत एकदा संगमेश्वरला चाललो आहे. संध्याकाळचे 5 वाजून 15 मिनटं आले, 5:15 झालेत. निघून 10 मिनटं झाले असते आपल्याला, 10-15 मिनटं. बघूया संगमेश्वरला काय भेटते का. ते पडदे भेटते तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की आपण प्रयत्न केला दुसरा डेकोरेशनचा प्रयत्न, पण ते सक्सेस नाही होत आणि नीट दिसत नव्हतं. त्यामुळे परत संगमेश्वरला झालं असं. आणि बरं झालं आपल्याकडे गाडी आहे, कारण की ते बसचे खूप वांदे असतात. तर चला आता संगमेश्वरला जाऊया. आता आणि माझा भाऊ आला आहे अथर्व माझ्यासोबत, तो आता संगमेश्वरला येते. चला मस्तपैकी जाऊ संगमेश्वरला, आणि जे पण गोष्ट बाकी आहे ती फटाफट घेऊन येऊया, कारण की अजून गणपती डेकोरेशन बाकी करायचंच. तर हा ब्लॉग आपला त्याच्यासाठीच होता, डेकोरेशनसाठी. तर ही पूर्ण गडबड झालेली आहे आपल्याकडून. जाऊ दे, फटाफट डेकोरेशन आणू आणि डेकोरेशन परत पूर्ण करूया. गणपती बाप्पा बरं. पण कसब्यात पोचलो आणि आता सगळे गणपती बाप्पांची तयारीला, म्हणजे आदल्या दिवशी सगळे गणपती आणतात. आपण तर उद्या आणणार आहे, कारण की अजून आपल्याला डेकोरेशन पण रेडी झालं नाही आहे. उद्या सगळे आपण गणपती बाप्पांचं आगमन करूच. आता कसब्यात आपण भरपूर ठिकाणी बघाल तर की गणपतीचं आदल्या दिवशीच सगळे घेऊन जातात. बघू शकता तुम्ही, इकडे पण सगळे गणपती बाप्पांचे आगमन चालू आहेत. इकडे असेल ते सगळे गणपती बाप्पांच्या आगमनाला आज
तर ऑलमोस्ट आपण कसब्यात तर पोचलेलो आहे, म्हणजे अर्धा तास पोचलो आपण. संगमेश्वरच्या आधी आहे कसबा. त्याला फटाफट आपण पण डेकोरेशनचं सामान घेऊया आणि डेकोरेशन करायला सुरुवात करूया. आणि उद्या सकाळी बाप्पा येणार. वर्षभराची वाट बघतो आपण ती गोष्टीसाठी. ती गोष्ट उद्या फायनली होणार आहे. चला मग संगमेश्वरला गेल्यानंतर परत एकदा भेटतो मी. नमस्कार मित्रांनो, आत्ता जस्ट आपण 5 मिनिटं आधी घरी आलो आहे. 7:30 वाजलेत आणि अख्ख्या घरामध्ये लाईट नाही. म्हणजे अख्ख्या घरामध्ये नाही, अख्ख्या वाडीत लाईट नाही. पुरा काळोख झाला आहे. तुम्ही बघू शकता की पूर्ण वाडीची लाईट गेलेली आहे. तर आपण एक चार्जिंगचा बल्ब पप्पांनी सोय केलेली आहे आपल्या. त्याच्या हिशोबाने आपण डेकोरेशन करणार. ते पहिला असं करत होतो पण ते सूट होत नव्हतं. त्यामुळे संगमेश्वरला गेलो आणि फायनली पडदे आणले. तर आता लाईट नाही आहे, तर आपण फ्लॅशच्या ह्याच्याने डेकोरेशन करणार आहे. तर डेकोरेशनची व्हिडिओ बनवणार नाही आहे मी बनवताना. तर मला रेडी झालं की प्रॉपरली दाखवेल, कारण की वेळ कमी आता आपल्याकडे. कारण की उद्या गणपती बाप्पांचं आगमन आहे आपल्या. चला मग फटाफट करूया. आणि मध्ये जर करायला भेटलं, व्हिडिओ टाकायला भेटली, तुम्हाला दाखवायला भेटलं तर नक्कीच दाखवेल मी. चला मग गणपती बाप्पा. एवढं डेकोरेशन आपलं झालं आता कम्प्लीट. म्हणजे आपण ह्या साईडचा पडदा हिला शिल्या मारून आणलेला, त्या वेट केबल टायने आपण लावलेलं आहे अर्धा करून. टोटल 5 मीटर कपडा आपण आणला आहे. 1 मीटर इथे, 1 मीटर इथे, 1.5 मीटर समोर आणि 1.5 मीटर मागे. तुम्ही बघू शकता की अर्धा करून आपण इथे एक फुल लावलं आहे, इकडे एक फुल लावलं आहे आणि इथे सेम असंच करणार आहे. एकच कपडा आहे, असं करायचं इथे. आणि हे वरती लावून ह्याच्यावरती ते डोक्यावर ठेवायचं. दाखवतो की प्रॉपर झालं की तुम्हाला दाखवेल मी. आता फटाफट करून घेऊया. आता 8:30 झालेत, 8 पण 8:30 वाजलेत. तर सगळे मम्मी पप्पा मी तिघं पण जण आपण तयारीला लागलो आहे जोरदार. चला फटाफट करूया आणि थोडं झालं की अजून परत दाखवेन तुम्हाला. चला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, डेकोरेशन मस्तपैकी झालेलं आहे आणि वाजले 10. आपण संध्याकाळी 7:30ला चालू केलेलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण 4:30लाच चालू केलेलं, पण पडदे भेटत नव्हते. मध्ये लाईट जात होती आणि भरपूर सारी गोष्टी आपल्या आल्या. संगमेश्वरला गेलो, यामध्ये पडदे आणले. तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं झालं यावेळी. बघा, लेट्स सी, तुम्ही चेक करा की ह्या साईडला आपण टायने सगळे टायट्स केलेले आहेत. दरवर्षी आपण इथे शिलाई मारलेली, तर ह्यावेळी टायने मारले. आणि इथे आतमधील लाईटिंग वगैरे सोडलेली आहे, झुंबर आहे. मस्तपैकी बाप्पांचं आगमन उद्या आपल्या आहे, त्याच्यासाठी डेकोरेशन रेडी केलेलं आहे. आता आमच्या गावामध्ये तर ऑलमोस्ट सगळे झोपले पण असतील, फक्त आपलंच घर एकच जागा असेल. तुम्ही बघा पूर्ण साईडला अंधार, बाहेर पण लाईटिंग वगैरे लावलेली आहे. तर खूप थकलो, म्हणजे खूप थकलो. कंटाळा आला आज. म्हणजे 2 वेळा संगमेश्वरला आलो, परत धावपळ झाली, लाईट पण भरपूर वेळा गेली. मस्त जेवूया आणि झोपूया डायरेक्ट. सकाळी लवकर उठायचे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. उद्या नक्की हा ब्लॉग बघा, आणि उद्याचा ब्लॉग असणार आहे आपला गणपतीचं आगमन. तर चला भेटूया उद्याच. गणपती बाप्पा मोरया.